नमस्कार अमरावती. अंजनगाव सुरजी तालुक्यातील विहीगाव येथून शहानूर नदी काठावरील 1,00,000 चौरस फुटांहून अधिक क्षेत्रावर सुरू असलेल्या कथित वाळू तस्करीसह गावातील खेळाचे मैदान धोक्यात आल्याच्या तक्रारीवर आज विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. विधान परिषद सदस्य ज.मो. अभ्यंकर यांनी हा मुद्दा सभागृहात तारांकित प्रश्नांद्वारे उपस्थित करत शहानूर नदीलगत सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे नदीकाठची झपाट्याने होत असलेली धूप, जमिनीचे नुकसान आणि खेळाचे मैदान संपुष्टात येण्याचा धोका याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत 11 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त स्थळ पाहणी करून अहवाल सादर करतील अशी माहिती सभागृहाला दिली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त श्वेता सिंगलवार विहीगाव येथे दाखल झाल्या. या उच्चस्तरीय संयुक्त पाहणीत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी जिल्हाधिकारी काकडे, उपविभागीय अधिकारी दर्यापूर राजेश्वर हांडे, तहसीलदार पुष्पा सोळंके डाबेराव, पंचायत समिती बीडीओ कल्पना जायभाये, रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर, महसूल विभागाचे मंडलाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. विहीगाव गावातील नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पथकाने नदीकाठावरील जमिनीचा ताबा, वाळू उपसा, खेळाच्या मैदानाची स्थिती, अतिक्रमणाचे स्वरूप आणि पुढील संभाव्य धोके यांची सखोल पाहणी केली. पथकाने नदीकाठावरील जमिनीचा ताबा, वाळू उपसा, खेळाच्या मैदानाची स्थिती, अतिक्रमणाचे स्वरूप आणि पुढील संभाव्य धोके यांची सखोल पाहणी केली. दरम्यान ग्रामस्थांनी वाळू तस्करीमुळे गावाच्या सुरक्षिततेला निर्माण झालेल्या धोक्यांवर प्रकाश टाकत संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. लंगड़े साहब को मैंने बोला तो उन्होंने मेरे को आश्वासन दिए कि 3 महीने में मैं ट्रैक्टर वालों को ही तेरा ग्राउंड क्लियर कर देता. मेरे को इससे कोई तकरार नहीं थी सर. मेरी वाली गाँव वाले नहीं बोला, मैं क्यों बोलूँ. मैं सिर्फ मेरे को ग्राउंड बचाने का. इसके पहले उसमें रोजगार हमी के झाड़ लगाए थे, मैंने उखाड़ने लगा थे. वीडियो साहब आए थे, वीडियो साहब ने तुरंत उखाड़ के ये बाजू में लगा दिए. तुरंत इनके पास जा रहा तो ये मेरे को घुमा ही रहा है. इतने दूर के उन्होंने इतना मजबूर कर दिया कि आखिरी अभ्यंकर साहब को बोलना